टोमॅटो पिकाच्या सेटिंगसाठी हा व्हिडिओ आपण घेत आहोत. असे स्प्रे कॉम्बिनेशन तुम्ही कधीच ऐकलेले नसतील आणि इतके जबरदस्त रिझल्ट देणारे स्प्रे कॉम्बिनेशन तुम्हाला मार्केटमध्ये कुणीही देणार नाही. अतिशय भयानक चांगल्या नामांकित कंपन्यांचे जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुमच्यासोबत शेअर करतोय. जे कॉम्बिनेशन धुमाकूळ घालणारे इतके भयानक कॉम्बिनेशन मी तुम्हाला फुलकई सेटिंगसाठी टोमॅटो पिकाच्या सांगत आहे. यातलं कुठलंही कॉम्बिनेशन वापरलं तर असे भयानक रिपोर्ट येणार आहे की याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. मित्रांनो, 100% जेन्युइन आणि रिझल्ट देणारे हे कॉम्बिनेशन, चारच कॉम्बिनेशन सांगतो, कुठलंही वापरा आणि सेटिंगसाठी तुम्ही तुमचा अनुभव कमेंटमध्ये येऊन सांगायचा आहे की कुठल्या कॉम्बिनेशननं काय रिझल्ट दिले. त्यातलं पहिलं कॉम्बिनेशन आहे जे आपण ॲग्रीसर्च ह्या नामांकित कंपनीवरती घेतोय. त्यातलं त्यांचं झिंकाबॉर 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ज्या ठिकाणी झिंकाबॉर मधून झिंक आणि बोरॉन हे दोन महत्वाचे अन्नद्रव्य त्या ठिकाणी जाणार आहेत. त्याच्याच सोबत आपण त्याच कंपनीचं कॅल्मिनो जे कॅल्शियम आहे, तर ते कॅल्मिनो आपण त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली त्या ठिकाणी घेणार आहोत. त्या कॅल्मिनो सोबत आपण पुन्हा मार्केटमध्ये कुठल्याही नामांकित डिस्ट्रीब्युटर कडून किंवा सेलर कडून आलेलं 6 BA आपल्याला त्या ठिकाणी वापरायचंय, जे पेशी विभाजनाचं काम त्या ठिकाणी करतं. सेटिंगसाठी 6 BA सारखा मॉलिक्यूल नाही जो सेटिंगसाठी जितकी जबरदस्त रिपोर्ट देऊ शकतो. 6 BA चे रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही हा 108 या व्हरायटीचा पंजा बघितला तर पंजातलं हे मोकळेपण फार महत्वाचं असतं. तर हे मोकळेपण देण्याचं काम 6 BA मॉलिक्यूल त्या ठिकाणी करतो. 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम आपल्याला 6 BA त्या ठिकाणी घ्यायचे. सोबत वनिताचं पोटॅशियम शोनाइट जर तुम्हाला भेटलं तर ते वापरा, किंवा कुठलंही पोटॅशियम शोनाइट. कारण मार्केटमध्ये कोणीही कोणत्याही कंपनीचं पोटॅशियम शोनाइट घेण्यात मजा नाही. मी तुम्हाला एक नाव सजेस्ट केलं, वनिता, तुम्ही घेऊ शकता. 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम. सोबत एखादं बुरशीनाशक वापरा. मी रोको सजेस्ट करेल, जे बायोस्टॅट कंपनीच असावा असं माझं रिकमेंडेशन असेल. 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम. 5 इंची फवारणी घ्यायची. ज्या प्रमाणात मी औषधं सांगितले त्याच प्रमाणात मिक्सिंग तुम्हाला करायची आहे. औषधांचा क्रम तुम्हाला तोच ठेवायचा आहे आणि ही फवारणी आपल्याला प्रॉपर कव्हरेज घेऊन आपल्या प्लॉटवरती फवारायची आहे. अत्युच्च रिपोर्ट तुम्हाला या फवारणीचे भेटतील. तुम्ही सुद्धा म्हणशाल की अशी रिपोर्ट तुम्हाला आधी कुठल्याही फवारणीचे सेटिंगसाठी भेटले नव्हते. हे इतकं जबरदस्त आणि टॉपचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन, सेटिंगसाठी लोक फक्त कॉम्बिनेशन शेअर करतात. मार्केटमधले अनेक प्रोडक्ट सजेस्ट करतात, पण खरंच त्या प्रोडक्टचे रिझल्ट असतात का, हा माझा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे. तर मार्केटमधलं बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स अतिशय स्वस्तात मस्त भेटणारं एक PGR आहे, ज्याच्यामध्ये अल्फा नॅप्थिलिक ऍसिड नावाचा मॉलिक्यूल आपल्याला बघायला भेटतो. पण प्लॅनोफिक्सचा विषय फक्त इतका आहे की स्वस्तात मस्त असला तरी रिझल्ट हा अत्युच्च देतो, रिझल्ट हा अप्रतिम देतो. फक्त त्याचा डोस हाच सगळ्यात महत्वाचा विषय आणि त्याची मिक्सिंग आणि त्याच्यासोबत नेमकी वापरावं काय, हा इथं महत्वाचा विषय. वापरताना सांगतो, प्लॅनोफिक्स तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 30 मिली घ्यायचं. काही याच्यामध्ये चेंज करायचं नाही. प्लॅनोफिक्सची एक गोष्ट सांगतो, त्याच्यासोबत तुम्ही कुठलंही लोकल कॅल्शियम मिक्स करू नका किंवा कॅल्शियम त्याच्यासोबत फवारणं टाळा, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी स्कॉर्चिंग येणं ही संभाव्यता असते. तर त्याच्यासोबत घ्यायचं काय, ICL कंपनीचं सिलेक्ट बोरॉन 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम घ्यायचे. त्याच्यासोबत वापरताना 05234 ही ग्रेड नामांकित कंपनीची वापरा, जेणेकरून चांगले रिझल्ट येतील. किंवा ICLची 04932 घेतली, इश्यू नाही. 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आपल्याला ती ग्रेड घ्यायची आहे. सोबत रोको हे बुरशीनाशक 250 ग्रॅम. तुम्ही ही फवारणी जरी तुमची टोमॅटो पिकावरती सेटिंगच्या अवस्थेत, ज्यावेळी झाडावरती 50-55 फुलकळी दिसते, अशा अवस्थेमध्ये ही फवारणी घेतली तरीही तितकेच भारी रिपोर्ट तुम्हाला फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये आलेले दिसतील. आता याच्यापेक्षा भारी कॉम्बिनेशन तुम्हाला आणखी एक सजेस्ट करतो, जे तुम्ही फवारल्यानंतर मला सांगशाल की काय जबरदस्त रिपोर्ट आले. असे एक कॉम्बिनेशन, ते कॉम्बिनेशन म्हणजे प्रिसिजन क्रॉप केअरचं अविवा 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. फक्त गोष्ट एक की टोमॅटो पीक शिरळ असतानाची फवारणी घ्यायची. जो प्लॉट स्ट्रेसमध्ये आहे त्या प्लॉटवरती जरी फवारणी घेतली तरी चालतं, इश्यू येत नाही. प्लॅनोफिक्स तुम्ही तसं स्ट्रेस असलेल्या प्लॉटमध्ये फवारू शकत नाही. हे प्रोडक्ट स्ट्रेस असलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही फवारू शकता. 200 लिटर पाण्यासाठी 500 ml घेतल्यानंतर त्याच्यासोबत चांगल्या प्रतीचं बोरॉन, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ICLचं जे सेलेक्ट बोरॉन येतो त्याच प्रतीचं बोरॉन कुठल्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. 200 लिटर पाण्यासाठी 150 ग्रॅम ते तुम्हाला घ्यायचंय. सोबतच तुम्हाला 05234 ग्रेड 500 ग्रॅम या तिघांची फवारणी तुम्हाला आपल्या प्लॉटवरती घ्यायची आहे. जर तुम्ही कुठल्याही टोमॅटोच्या प्लॉटवरती फवारणी घेतली तर अतिशय भन्नाट रिपोर्ट या फवारणीचे देखील आपल्याला फ्लॉवरिंगसाठी आलेले दिसतील.
मार्केटमध्ये होतं काय, ज्या काही फवारण्या असतात किंवा जे काही स्टिम्युलंट असतात एकच कार्य करतात, ते कार्य म्हणजे फुलकळी काढण्याचं. पण फुलकळी सेट करणं हा महत्त्वाचा विषय असतो आणि फुलकळीचं सेट होण्यासाठी पोलन स्ट्रॉंग करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. जर फुलाचा जो पोलन आहे, तो पोलन जर स्ट्रॉंग झाला तर सेटिंग ही सहज होते आणि तो पोलन स्ट्रॉंग व्हावा, तो दांडा जो असतो, बंच असतो, तो मजबूत व्हावा याच्यासाठी या फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या. आणखी एक चौथी फवारणी ती म्हणजे यारा कंपनीचं बड बिल्डर, जे अफलातून प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये 4 प्रकारचे न्यूट्रिशन आपल्याला बघायला भेटतात. बड बिल्डर 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आपल्याला घ्यायचंय. त्या बड बिल्डर सोबत याराचं फॉस्फरस आणि कॅल्शियम असणारं प्रोडक्ट आहे. खूप छान प्रोडक्ट आहे. मार्केटमधलं मला आवडणाऱ्या काही प्रोडक्ट पैकी हे सुद्धा एक आहे. तर सेनिफॉस 200 साठी 500 ग्रॅम आपल्याला ते देखील घ्यायचंय आणि त्या सेनिफॉस सोबत तुम्हाला वापरताना फॅन्टॅक प्लस कोरोमंडलचंच वापरायचंय. कुठलेही अॅमिनो वापरू नका, तितके भारी रिपोर्ट भेटत नाही. फॅन्टॅक प्लस 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली घ्यायचंय टोमॅटो सारख्या पिकामध्ये आणि त्याच्यासोबत वापरताना कुठल्याही बुरशीनाशक ज्याची तुम्हाला गरज आहे ते बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. तर ते बुरशीनाशक घेतल्यानंतर चौघांची देखील फवारणी तुम्ही केली तर सेटिंगसाठी नादाशी रिपोर्ट तुम्हाला आलेले तुमच्या प्लॉटमध्ये डोळ्यानं बघायला भेटतील. 4 फवारण्या सांगितल्या, कुठल्याही लोकल कंपनीच्या फवारण्या तुम्हाला सांगितल्या नाही. शेतकऱ्याला फक्त सांगून कुठल्या कंपनीकडून पैसे घेऊन मोकळं होणं हे काम शोभत नाही. कारण आजचा मार्केट भाव बघितला तर ₹200 भावामध्ये इतक्या महागड्या फवारण्या घेणं आपल्याला परवडत नाही. 4 फक्त एक फवारणी जास्तीत जास्त फुलकळी असताना तुम्ही घ्या. इतक्या फवारण्या सांगितल्या, फक्त ऑप्शनल सांगितल्या. तुम्हाला जेव्हा केव्हा गरज पडेल भविष्यामध्ये तर हा व्हिडिओ शेअर असू द्या, सेव्ह असू द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. फायदा हा होणार आहे, की याच्यापैकी कुठली फवारणी घेतली तर अफलातून रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. तुमचे जर वेलवर्गीय पीक असतील, काकडी, दोडका, भोपळा यांसारखे, तर तुम्हाला जी पहिली फवारणी सांगितली ही फवारणी नक्की घ्यायची आहे. कारण न्यूट्रिशन बेस फवारणी असल्यामुळे खूप सुंदर रिपोर्ट त्याचे भेटतात. चौथी फवारणी सांगितली ती सुद्धा घेऊ शकतात. कारण ह्या 2 न्यूट्रिशन बेस फवारण्या आहे आणि न्यूट्रिशन बेस फवारण्या याच्यामुळे फक्त झाडाला न्यूट्रिशन जातं, मजबूती भेटते. त्याच्यामुळं ह्या फवारण्या जरी तुम्ही घेतल्या तरी एक चांगलं न्यूट्रिशन झाडाला भेटतं आणि त्याच्यामुळे तुमच्या सेटिंगमध्ये फायदा झालेला तुम्हाला दिसतो. मग अदलून बदलून तुम्ही ह्या फवारण्या घेऊ शकता किंवा भावाच्या हिशोबाने, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टींचा विचार शेती करताना आपल्याला करावा लागतो आणि त्या गोष्टींचा विचार करून अदलून बदलून ह्या फवारण्या घ्या. चांगले रिपोर्ट भेटतील, चांगले रिझल्ट तुम्हाला येतील. त्याच्यासाठी सजेस्ट केलेल्या 4 फवारण्या, 4 एक फवारणी जास्तीत जास्त फुलकळी असताना तुम्हाला आपल्या प्लॉटवरती घ्यायची आहे. अप्रतिम रिपोर्ट तुम्हाला तुमच्या पिकाच्या सेटिंगसाठी या फवारण्यांच्या आलेले दिसतील. धन्यवाद.